नमस्कार मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एका खूप इम्पॉर्टंट टॉपिकवर चर्चा करणार आहोत। तो टॉपिक आहे RTE म्हणजेच राईट टू एज्युकेशन अंतर्गत ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी। मित्रांनो, आपणास माहीतच असेल महाराष्ट्र शासनाने इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अनिवार्य केलेली आहे। परंतु ह्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी नापास होतात, फेल होतात, त्या विद्यार्थ्यांना परत त्याच वर्गामध्ये बसावं लागतं आणि पुन्हा ती परीक्षा द्यावी लागते। परंतु RTE म्हणजेच राईट टू एज्युकेशन अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचा ॲडमिशन झालेलं असतं, ज्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतलेला असतो, तो विद्यार्थी जर 5वी किंवा 8वीमध्ये नापास झाला तर अशा विद्यार्थ्याची फी कोण भरणार ह्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। जो प्राथमिक शिक्षण संचालक आहे त्यांच्याकडे ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून अभिप्राय मागवलेला आहे आणि अजून शासनाकडून त्याबाबत काही उत्तर मिळाले नाहीये। त्यामुळे एक गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे। शिक्षण हक्क कायदा म्हणजेच RTE अंतर्गत जेव्हापर्यंत मुलगा हा 14 वर्षाचा होत नाही किंवा 14 वर्षाचा झाला असून सुद्धा त्याचं प्राथमिक शिक्षण जर पूर्ण झालेलं नसेल तर प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याला त्या शाळेमध्ये पूर्ण खर्च त्याचा हे शासन करणार आहे। परंतु काही शाळा अशा विद्यार्थ्यांना 5वी किंवा 8वीमध्ये नापास करून त्यांना शाळा सोडल्याचा दाखला देत आहेत, अशा काही तक्रारी प्राप्त होत आहेत। ते खूप चुकीचं आहे।